रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली बसस्थानक हे प्रसिद्ध बसस्थानक असून या बसस्थानकाच्या आवारात कचऱ्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुंड्या गेले अनेक दिवस भरलेल्या आहेत, पण याकडे आगार व्यवस्थापनाचं लक्ष नाही। दापोली आगारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून प्रवाशांसाठी बसस्थानक की कचऱ्याचा डेपो अशी शंका यावी इतकी दुरावस्था बसस्थानक परिसरात दिसून येते। अनेक दिवस दापोली बसस्थानकात शौचालयाच्या अवतीभोवती कचरा पडलेला असून सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गमरे यांनी आपल्या माध्यमातून कैफियत मांडली। या कचऱ्यामुळे प्रवासी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला। मी प्रदीप गमरे, दापोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शहर समन्वयक। आज मी इथं दापोली डेपोत आले असताना इथल्या दापोलीला एक इतिहास आहे, एक पर्यटन स्थळ आहे। बाहेरच्या राज्यातले, देशातले, जिल्ह्यातले लोक इथं दापोलीत येतात आणि या डेपोची दुरावस्था बघा की इथल्या कॉन्ट्रॅक्टरने कामं करून हा कचऱ्यासाठी ही डबर श्री गुरुदेव दत्त मंदिराच्या समोरच वाळूचा ढीग तसाच आहे आणि अशी ह्या डेपोची दुरावस्था इथल्या संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगूनसुद्धा ते इकडे दुर्लक्ष करतात। तरी त्वरित इथला हा कचरा, ही डबर, समोरची वाळू, जे संबंधित जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी कामं केलं की त्यांनी ती साफ करून हा डेपो हा स्वच्छ आणि सुंदर, इथं येणारे पर्यटक हे खास दापोलीत येतात, ते इथे निसर्ग सौंदर्य हे बघण्यासाठी येतात आणि तिथंही अशी दुरावस्था बघतोय आपण। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।